ओलावा जो पाहिजे तो ओलावा पण मिळत नाही। होऊ शकतं केव्हा केव्हा आफ्टर द मेनोपॉज, आफ्टर द एज ऑफ 45 इयर्स ऑफ युअर पार्टनर तुम्हाला जर तिच्या योनी मार्गामध्ये ओलावा मिळत नसेल तर भरपूर लुब्रिकंट पण अवेलेबल आहे। हे वरचं 1.5 इंच जो पार्ट असतो त्याला तुम्हाला रब करणं हे खूप महत्त्वाचं असतं, बरोबर आहे। तर त्याला स्टिम्युलेट केल्यानंतर तुमच्या पार्टनरला चांगलं ऑर्गॅझम पण मिळू शकतं आणि त्याच्यामुळे चांगला आनंद मिळू शकतो। नमस्कार मित्रांनो, केव्हा केव्हा लैंगिक समस्या उद्भवण्याचं जे मेन कारण असतं ते आहे लॅक ऑफ सेक्स एज्युकेशन, किंवा तुम्हाला या काही टेक्निक्स असतात त्या टेक्निक बद्दल माहिती नसते, त्याच्यामुळे पण काही वेळा लैंगिक समस्या आपल्याला आपल्या लाईफमध्ये केव्हा ना केव्हा उद्भवू शकतात। तर मित्रांनो, आजचा जो आपला विषय आहे की स्ट्रोकिंग, मी तुम्हाला नेहमी सांगत असतो की स्ट्रोकिंग इज द आर्ट। तुम्हाला कोणत्या प्रकारे स्ट्रोकिंग करायचं आहे, कसं करायचं आहे, काय करायचं आहे, त्या सर्व विषयी आज या व्हिडिओद्वारा आपण सायंटिफिक इन्फॉर्मेशन घ्यायचा प्रयत्न करीत आहे। मित्रांनो, मी आहे डॉक्टर उमेश, ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या 40 वर्षापासून मी प्रॅक्टिस घेत आहे। मित्रांनो, तुम्ही मला खूप भरभराटून तुम्ही मला साथ दिली। आज आपली फॅमिली 3 लाखाच्या वर सबस्क्रायबर झालेले आहेत आणि त्याच्यामुळे मला खूप आनंद आहे आणि त्यामुळेच मला हा व्हिडिओ बनवण्याचा उत्साह पण येतो की जितके जास्त प्युअर फॉर्म मध्ये प्रामाणिकपणे जितकी मी माहिती देण्याचा प्रयत्न करत राहील आणि याच्या पुढे पण प्रयत्न नक्कीच करेल। तर मित्रांनो, खरोखर माझे मराठी व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच माझ्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करून आणि आपल्या मित्रांना शेअर करून मला प्रोत्साहन द्या, जेणेकरून मी तुम्हाला चांगले घरगुती टिप्स देत राहील। तर मित्रांनो, आजचा जो आपला विषय आहे की स्ट्रोकिंग इज द आर्ट। आता स्ट्रोकिंग कसं करायचं की आता माझ्याकडे आज मी 10 लाखाच्या वर रुग्णांचा माझ्या पाठीशी अनुभव आहे। तर मला जेव्हा हिस्ट्री घेतो तर मला असं आढळून आलेलं आहे की 90% लोक जे आहेत ते स्ट्रोकिंग प्रॉपरली करत नाही। त्यांना फक्त एकच माहित असतं की पिस्टन सारखं स्ट्रोकिंग करायचं आणि फास्ट करायचं, इतकंच त्यांना माहिती असतं। तर आपले जे वजारा असते ही खूप नाजूक असते कोणती स्त्रियांची, आणि त्याच्यामुळे काय असतं की त्यांना फास्ट स्ट्रोकिंग त्यांना आवडत नाही आणि त्याच्यामुळे त्यांना आनंद मिळत नाही किंवा त्यांना त्याच्यामधून ऑर्गॅझम पण मिळत। मित्रांनो, स्ट्रोकिंग हे करणं हे पण एक कला आहे, मी तुम्हाला नेहमी सांगत असतो। तर पहिले तुम्हाला काय करायचं आहे, स्लोली जायचं आहे, फक्त 1/3 तुम्हाला इन्सर्ट करायचं आहे, 1/3 इन्सर्ट करूनच तुम्हाला स्ट्रोकिंग करायचं आहे। त्याच्यानंतर थोडंसं मग दुसऱ्या पार्ट मध्ये थोडंसं डीप जायचं आहे, थोडंसं डीप स्ट्रोकिंग करायचं आहे आणि तिसऱ्या भागामध्ये तुम्हाला डीप स्ट्रोकिंग करून तुमचं जे आपलं गर्भाशयाचं मुख तोंड असतं त्याच्यापर्यंत तुम्हाला टच करायचं आहे आणि त्याला तुम्हाला स्टिम्युलेट करायचं आहे, बरोबर आहे। तर त्याला स्टिम्युलेट केल्यानंतर तुमच्या पार्टनरला चांगलं ऑर्गॅझम पण मिळू शकतं आणि त्याच्यामुळे चांगला आनंद मिळू शकतो। तर काय करायचं, डीप स्ट्रोकिंग करून फक्त ठेवायचं आहे, स्ट्रोकिंग करायचंच नाहीये आणि फक्त तुम्ही प्रेस करायचं आहे। त्याच्यामुळे डीप जे आपलं गर्भाशयाचं मुख असतं त्याच्यापर्यंत तुम्हाला टचिंग झालं पाहिजे आणि त्याच्यामुळे त्यांना ऑर्गॅझम मिळू शकतं। त्याच्यानंतर हे तुम्हाला माहित आहे की जी स्पॉट जे असतं 1 ते 1.5 इंच आतमध्ये असतं आणि वरच्या भागामध्ये असतं। तर केव्हाही तुम्हाला स्ट्रोकिंग करताना हे वरचं 1.5 इंच जो पार्ट असतो त्याला तुम्हाला रब करणं हे खूप महत्त्वाचं असतं। त्याच्यामुळे त्यांचे जी स्पॉट रब होतात आणि त्याच्यामुळे त्यांचे बार्थोरिन ग्लॅन्ड चांगलं सिक्रेशन पण करतात। तिसरी गोष्ट तुम्ही काय करता की वजाना तयार नसते इन्सर्शन, म्हणजे तुमचं इन्सर्ट करायला, तरी तुम्ही इन्सर्ट करून टाकता, तिथला प्रॉपर नॉर्मल ओलावा जो पाहिजे तो ओलावा पण मिळत नाही। होऊ शकतं केव्हा केव्हा आफ्टर द मेनोपॉज, आफ्टर द एज ऑफ 45 इयर्स ऑफ युअर पार्टनर तुम्हाला जर तिच्या योनी मार्गामध्ये ओलावा मिळत नसेल तर भरपूर लुब्रिकंट पण अवेलेबल आहे, त्या लुब्रिकंटचा पण तुम्ही वापर करू शकता। पण विदाऊट लुब्रिकंट तुम्ही आठवण ठेवा, तुम्ही जर फ्रिक्शन केलं किंवा स्ट्रोकिंग केलं तर त्यांना आनंदापेक्षा त्यांना दुःखच मिळेल, कारण त्यांना पेन होऊ शकतं, त्यांना इंजुरी होऊ शकतं आणि त्यांना रब केल्यामुळं त्यांचा मूड ऑफ होऊ शकतं। मित्रांनो, जेव्हा केव्हा सेक्शुअल ऍक्टिव्हिटी तुम्हाला करायची असेल तर प्रॉपर ओलावा निर्माण झालेला आहे काय हा लक्षात ठेवणं गरजेचं असतं। आणि ते तुम्हाला नेहमी सांगत असतो मी की इन्सर्ट करण्याच्या अगोदर क्लायटोरिस ग्रंथीला रब करणं खूप गरजेचं असतं। हे मी प्रत्येक व्हिडिओ मधून सांगत असतो, कारण असं कोणी करताना आढळून येत नाही आणि त्याच्यामुळे तुम्हाला मी नेहमी मार्गदर्शन करत असतो की जितकं जास्त क्लायटोरिस तुम्ही रब करसाल तितके जास्त त्यांच्या म्हणजे वजनामध्ये ओलावा निर्माण होतो आणि त्याच्यामुळे तुमच्या पेनिसचं वेलकम होतं आणि प्रॉपर स्ट्रोकिंग होऊन प्रॉपर घर्षण होतं आणि त्यांना त्रास पण होत नाही। तर मित्रांनो, जेव्हा केव्हा तुम्ही स्ट्रोकिंग करसाल तेव्हा मधून जर तुम्ही असं आतमध्ये जर असं राऊंड जर फिरवलं तरी त्यांच्या प्रत्येक वॉलला जे ग्लँड असतात त्या ग्लँड चांगल्या स्टिम्युलेट होतात आणि त्या ग्लँड स्टिम्युलेट झाल्यानंतर त्यांना ऑर्गॅझम मिळण्यासाठी नक्कीच मदत होते। तर आता स्ट्रोकिंग सुरुवातीला तुम्हाला स्लो करायची आहे आणि जेव्हा ती रिलॅक्स होते तेव्हाच तुम्हाला पिस्टन सारखं फास्ट करायचं आहे, तुम्ही लक्षात ठेवा। सुरुवातीलाच तुम्ही एकदम फास्ट करसाल तर डेफिनेटली कोणत्याही स्त्रीला या जगाच्या पाठीवर कोणत्याही स्त्रीला ते आवडणार नाही, ते पेनफुल होईल आणि त्यांना ऑर्गॅझम मिळणार नाही आणि त्याच्यामुळे तुम्हाला दुसऱ्या वेळेला जितकं तिच्याकडून कोऑपरेशन पाहिजे तितकं मिळणार। कारण की सेक्शुअल ऍक्टिव्हिटी म्हटलं तर आपल्याला दोघांना आनंद मिळाला पाहिजे, फक्त आपण आनंद घेऊन चालणार नाही। दोघांना जर आनंद मिळाला तरच सेक्शुअल ऍक्टिव्हिटी आम्ही परिपूर्ण ऍक्टिव्हिटी झाली असं समजतो। तर असं काही तुम्ही जर चुकी करत असाल
तर नक्कीच तुम्ही अशी चुकी करू नका आणि हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या 4 मित्रांना पण शेअर करा, जेणेकरून त्यांना पण प्रॉपर सेक्स एज्युकेशन मिळालं पाहिजे, नॉलेज मिळालं पाहिजे. कारण की लॅक ऑफ सेक्स एज्युकेशन, लॅक ऑफ नॉलेज मुळेच आज लैंगिक समस्या उद्भवतात. हेच या व्हिडिओद्वारा माझा सांगण्याचा प्रयत्न होता. मित्रांनो, जितके तुम्ही माझे व्हिडिओ बघसाल तितकं जास्तीत जास्त सायंटिफिक माहिती, जास्तीत जास्त चांगल्या घरगुती टिप्स तुम्हाला मिळत राहतील. धन्यवाद मित्रांनो.